या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिशा एंटरप्राइजेसचे मालक मनोजभाई भगत, सूर्यकांतजी भगत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट आणि कॅप एपी टूर्स ट्रॅव्हलचे मालक अनिलभाई पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार व्यक्त असेल. या स्पर्धेकरता मालिकावीर करता ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत रुपेश मेढे यांच्या माध्यमातून, त्याबद्दल रुपेश मेढे साहेबांचं मनपूर्वक अधिक आभार. या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत नवनीत पाटील साहेबांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत भरत देवलीकर साहेबांच्या माध्यमातून, पाये गावातील ज्येष्ठ उद्योजक आहेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर ग्राउंडची व्यवस्था झालेली आहे योगेश पाटील व धनंजय पाटील यांच्या माध्यमातून. कैलासवासी वासुदेव मुला पाटील क्रीडांगण आपण पाहत आहोत, ते स्पॉन्सर झालेले आहे योगेश पाटील तसेच धनंजय पाटील यांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता कलिंगड स्पॉन्सर झालेले आहेत गोविंद पाटील यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील आभार. भरत देवळीकर साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचं करूया मनपूर्वक अधिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. भरतजी देवळीकर आलेले आहेत या स्पर्धेकरता. धावसंख्या 3 बॉल टाकून झालेले आहेत. धावसंख्या 3 धावा विलास भोईर. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. विलास भोईर, स्ट्राइक एंडला नागेश म्हात्रे. बॉलर तयार विलास, राईट आर्म ओव्हर द विकेटने ड्राईव्ह केला, बॉल हवेमध्ये चेंडू खाली अनिल, कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या होता स्कोर बोर्ड 5 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 5 धावा. नागेशचा कॅच ड्रॉप झालेला आहे. अनिलच्या माध्यमातून जीवनदान मिळाले जाईल बॅटरला. जीवनदानाचा फायदा पाहावा कशा प्रकारे उचलला जाईल. नागेश मात्र स्ट्राइक एंडला असतील. ओव्हर पेज बॉल, सुंदर फटका, लेफ्ट ड्राइव्ह, टायमिंग जबरदस्त. परंतु फिल्डर आहेत, फिल्डरला शोधलेला आहे या बॅटरने. विकेट डाऊन. नागेश मात्रे बॅक टू द ठिकाणी. सुंदर कॅच, पहिले विकेट डाऊन. नागेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत पोमन संघाच्या माध्यमातून. गुरुनाथ आलेले आहेत. नवीन बॅटर गुरुनाथ आलेले आहेत. त्यानंतर विश्वास बॉलिंग ट्रॅक बसायचे होतील. ओम साई 40+ मास्टर संघाचे कर्णधार विश्वास गांजारे जबरदस्त बॉलर आहेत या संघाचे. कॅप्टन लीडिंग फ्रंट, जबरदस्त खेळाडू आहेत. सर्वात अनुभवी आहेत या संघाचे. पहिला बॉल या षटकातील स्ट्राइक केलेला संजय. पहिला बॉल या षटकातील स्ट्राइक केलेला संजय. राईट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर पेज बॉल, लेफ्ट ड्राइव्ह मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल एका टप्प्याने बांध लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करतात चौकार.
नितीनजी मात्रे वेलकम. आपल्या मनपूर्वक अधिकाधिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर पक्ष येऊन बसायचं आहे. केसीए चे खजिनदार आहेत. कोमन विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं शुभ आगमन, त्यांचं वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करत संघाला. डाऊन द लेग साइड विश्वास गांधारे आहेत बॉलर. व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 10 या अंकावर पोहोचले गेलेला आहे. नेक्स्ट बॉल या षटकातील. यामुळे सुंदर फटका खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू झाले का टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता जबरदस्त स्ट्रोक संजय लागलेले आहेत. खराब बॉलिंग विश्वासाच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. वारंवार ओव्हरपिच बॉलच्या हाताळणी त्यांनी केलेली आहे आणि 9 धावा खर्च केलेल्या आहेत या 2 बॉल मध्ये. जबरदस्त बॉलर आहेत परंतु धावा त्यांनी खर्च केल्यात भरपूर. सज्ज होतील नेक्स्ट बॉल टाकण्याकरता. तिसरा बॉल या षटकातील. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्राईक केलेला संजय. यामुळे जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा या 6 आलेला आहे. हा जबरदस्त अटॅकिंग षटक. धावसंख्या 20 रन्स. बॉलर तयार विश्वास. यामुळे सुंदर फटका स्टेप आउट करून ऑन ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल बॉलची. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू जाईल 2 धावा. धावसंख्या 22. 4 बॉल टाकून दिलेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असतील. बॉलर तयार विश्वास. कमबॅक करणं गरजेचं आहे. आता मात्र स्टेप आउट करून ड्राईव्ह केला. बॉलला फिल्डर आहेत अनिलजी ठाकरे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार. मिळतील धावा या 4. जबरदस्त रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल. चेंडू जाईल शॉर्ट लेगला. स्वतः बॉलर चेंडू कलेक्ट करतील तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या 28 धावा. 14च्या सरासरीने बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर संजय आणि गुरुनाथ या पोमल संघाचे. पहिला बॉल या षटकातील स्ट्राईक एंडला गुरुनाथ. पहिलाच बॉल. सुंदर फटका. शॉर्ट केला. बॉलला जबरदस्त फटका. पॉवरफुल होईल. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारा करता जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून.
पोचले. रन्स ऑन द बोर्ड. यापुढे आप टाकता बॉलच्या टाळणी विकेट किपर चुकी करतो. चेंडू जाईल शॉट दरम्यानला एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. खराब तिथं रक्षण झालेलं आहे. होम साई जनस्के संघाच्या माध्यमातून चुकी झालेली आहे भरपूर. अँड फलंदाज बाद मिस्टर संजय बुरेला. बॅक टू द पवेलियन. गॉन. तर नवीन बॅटर योगेश भगत आलेले आहेत. नॉन स्ट्रायकिंगला असतील. स्ट्रायकिंगला गुरुनाथ आहेत. आदिल टाकवे. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला चेंडू झाला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत. फेकी होईल बॉलची. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्येला आकार संघाची धावसंख्या ऑन द स्कोर कार्ड 37. डीप स्कोर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 43 धावा. शेवट अनिलजी ठाकरे. आता मात्र सुंदर फटका. लॉफ्ट ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर अवेलेबल आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. जास्त काही यावेळेस मिळणार नाहीये बॅटिंग कडे संघर्ष. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकले जाईल. पोहोचले जाईल 44 अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 44 धावा. 44 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. पोमन संघ जबरदस्त त्यांच्या माध्यमातून हा खेळ झालेला आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटर आहेत या संघामध्ये. गुरुनाथ आणि योगेश भगत. त्यानंतर नागेश म्हात्रे. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे या पोमन कडे. जबरदस्त मागील स्पर्धेपासून त्याची कामगिरी आता मात्र चांगली राहिलेली आहे या असोसिएशन मध्ये. शेवटचं ओव्हर बाकी असेल. ओम साई NSK संघाच्या माध्यमातून कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅक पर्सेंट होईल. बॉल तयार. षटकातील पुढील बॉल. पहिला बॉल असेल. योगेश दळवी आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ओम साई NSK संघाच्या माध्यमातून. योगेश पहिला बॉल या षटकातील. बॅटिंगचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क झाल्याने चेंडू जाईल. षटकातील तिसरा बॉल. स्ट्रायकिंगला गुरुनाथ आहेत. ओव्हर पिच बॉल. जबरदस्त लाईन. चेंडू पण थोडस बाहेर वळतोय. चेंडू जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल. या वेळेला डॉट. आणि बॅट नाही करण्याचा प्रयत्न करतायत बॅटर गुरुनाथ. त्याच्या बॅट मध्ये बॉल कनेक्ट होत नाहीये. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. योगेश जबरदस्त बॉलिंग त्यांची आहे या ओव्हर मध्ये. स्लॉट ओव्हर षटक आहे. आफ्टर बॉल षटक पुल केला बॉलला चेंडू जाईल. 6 धावांसाठी षटकार.
धावसंख्या 52 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. कोरोना त्याच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार स्ट्रोक 6 धावन करता 24 वर ते खेळत आहेत. योगेश आता मात्र बॅटची एज आणि फलंदाज बाद. शेवटचा बॉल स्ट्राईकला अचेत आहेत. षटक संपलेला आहे. चौथं या स्पर्धेकरता चला आर्थिक सहकार्य ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेकरता केलेलं आहे त्या सर्वांचं नावं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तिसऱ्या नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मनोजजी भगत, त्यानंतर सूर्यकांतजी भगत साहेबांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर सर्व आयोजकांच्या वतीने त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट व कॅप स्पॉन्सर झालेले आहेत. एपी टूर्स ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर मालिकावीर करता ट्रॉफी स्पॉन्सर झालेला आहे. नागले गावचे नागले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रुपेश मेडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज करता ट्रॉफी झालेल्या आहेत नवनीतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार लाभला गेलेला आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आदरणीय सन्माननीय पिंटदादा परेड यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभले गेलेले आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त असेल. त्यानंतर बालकृष्ण भोईर माजी सरपंच आहेत नागले गावातील, त्यांच्याकडून देखील चांगलं सहकार्य आर्थिक सहकार्य मोलाचं सहकार्य लाभले गेलेलं आहे या आयोजनाकरता. त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. त्यानंतर या स्पर्धेकरता रवींद्र देवळीकर साहेबांच्या माध्यमातून भरपूर आर्थिक सहकार्य लाभले गेलेलं आहे. त्याबद्दल रवींद्र देवळीकर साहेबांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर कामण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ऍडव्होकेट विशेष कार्यकारी अधिकारी दिनेशभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रमोदजी कुताराणे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेला आहे.
त्यानंतर ऍडव्होकेट जयप्रकाश पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर उमेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलं गेले त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर तुकाराम काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलं गेलेलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर विनोद हजारे साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या आयोजनाकरता लाभले गेलेलं आहे त्याबद्दल विनोद हजारे साहेबांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जयेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेलं आहे त्याबद्दल पाटील साहेबांचे देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर संजय मसेकर साहेबांच्या माध्यमातून 15 किलो चिकन ची व्यवस्था झालेली आहे त्याबद्दल संजय मसेकर साहेबांचा मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर रुद्र पाटील मामू यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलं गेलेल्या या स्पर्धेकरता त्याबद्दल रुद्र पाटील साहेबांचा देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर रुद्र पाटील मामू यांचे देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर पंकज हजारे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर हरीश पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलं आहे या स्पर्धेकरता त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर अंजना मसेकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेला आहे आर्थिक सहकार्य लाभलं गेलं या स्पर्धेकरता त्यांचं देखील मनपूर्वक अधिक आभार. त्यानंतर महालक्ष्मी महिला बचत गट यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य झालेलं आहे या स्पर्धेकरता. त्यानंतर जयनंद जगन्नाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. गणेश मुनेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता भरपूर गणेश नामदेव पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल गणेश पाटील यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा नाव बॅक टू द क्रिकेट. फर्स्ट सेकंडला असतील अनिल ठाकरे, स्ट्रायकेंडला विलास भोईर, अजित भोसकर बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. ओव्हर बेस बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याकडे संजय जबरदस्त क्षेत्ररक्षण वन बाउंड चेंडूला फील्ड केलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 2 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार अजित यावेळेस सुंदर फटका षटक बोल केला बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर आहेत. बॅकअप होईल बॉलला त्याच्या माध्यमातून आणि या 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धाव संख्या 5. वन शॉट क्लिक केला बॉलला मनगटी पॉवर जनरेट केलेला चेंडू जाईल फाईन लेगला. फिल्डर आहेत आउटफील्ड थोडासा स्लो आहे. धाव संख्या 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त फिटनेस या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मजेनेश आतमध्ये आपल्या संधान करता अजित नेक्स्ट बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने ओव्हर बेस बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क मध्ये लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने सगळे स्ट्राइक. धाव संख्या 14 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 4 बॉल
झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर अजित भोसकर बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. ऑन साइडला टेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पाचवा बॉल या षटकातील. यावेळी झाला बॅटने हवेमध्ये चेंडू फक्त नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एफर्टलेस क्षेत्ररक्षण. चला जबरदस्त क्षेत्ररक्षण. 100% प्रयत्न. ओमन एक बॉल बाकी असेल. टाकून झालेले आहेत. अजित यामुळे सैर नील पाटील आमच्या जोडीला आहेत. 25 धावांची गरज. 18 बॉल. पस्तीस धावांची गरज. 18 बॉल 35 धावांची गरज असेल. पहिला बॉल. संजय सुंदर फटका. जबरदस्त फटका. 2 धावा डिक्लेअर मिळतील. या फटक्यावर धावसंख्येला आकार. धावसंख्या 20 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. चहा आलेला आहे. व्यवस्था झालेली आहे चहाची. आपण आनंद घेऊ शकता चहाचा. व्यवस्था झालेली आहे. खेळाडूंना विनंती असेल चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. स्ट्राईक एंडला विलास भोईर 7 ओव्हर तो खेळतोय. सगळ्यात धावसंख्या 20 धावा. संजय नेक्स्ट बॉल या षटकातील लेफ्ट हाफ ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहेत योगेश भगत. फील्ड होईल बॉलला. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या संघाची 22 अंकांवर पोहोचले गेलेला आहे. यावेळेस चांगले प्रयत्न. एकही विकेट डाऊन झालेले नाहीये. होम साई युनेस्को संघाची प्लस पॉइंट मध्ये आहेत ते. जबरदस्त बॅटिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून दोन्ही बॅटर प्रयत्न करत आहेत आपल्या संघांकरता. या मॅच मध्ये फायनलची मॅच आहे. उलटा बॉल. सुंदर फटका. सूर्यकांत आहेत बॉलच्या खाली. विकेट डाऊन होईल. युनेस्को संघाची. विलास भोईर back to the pavilion. Gone. चला संजय पुढील बॉल या षटकातील. स्ट्राईक एंडला विनोद. यावेळेस सुरेख बॉलिंग. जबरदस्त टप्प्यावर चांगलं नियंत्रण आता मात्र अद्यावत करत आहेत बॉलर संजय बोरेला. विकेट देखील त्यांना प्राप्त झालेले आहे. कमबॅक त्याच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये 4 बॉल झालेले आहेत. 4 धावा कब्जा केलेल्या आहेत. 5वा बॉल या षटकातील. उलटा बॉल. मिस साईज झालेला बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण सूर्यकांत यांच्या माध्यमातून. आणि 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. धावसंख्या 23 धावा. 24
या अंकांवर बदली केलेली आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये संजय बॉलिंग ट्रॅक वर 924. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल टॉट, षटक संपल्या दुसरं. ओव्हरची समाप्ती 924 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल? किती धावांची गरज असेल जिंकण्याकरता? बारा बॉल 29 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. ओम साई 40 प्लस मास्टर NSK या संघाला 29 धावांची गरज 12 बॉल मध्ये. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. गुरुनाथ असतील. गुरुनाथ पहिला बॉल या षटकातील लेफ्ट आर्मने सुंदर फटका. एकदा मात्र कंप्लेंट धावेचा प्रयत्न, खराब पैकी बॅकअप देखील खराब. आणि या 2 धावा कंप्लेंट केलेल्या दोन्ही बॅटरने. 9-2 पुढे सरकले जाईल. 26 वर पोहोचले गेलेले आहे. 9-26 धावा. गुरुनाथ षटकातील पुढील बॉल सेट. आपल्याकडे बॉल, फटका मात्र सुंदर आहे. यापुढे काय केलेलं आहे म्हणजे झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. अनिल ठाकरे यांचा खराब रक्षण. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि फलंदाज बाद मिस्टर अनिल ठाकरे नाव बॅक टू द पवेलियन. जबरदस्त प्रयत्न त्यांनी केला होता, थोडेसे अपुरे राहिले गेले. 2 धावा मिळतील. 9-28 धावा ऑन द स्कोर कार्ड. गुरुनाथ 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता बघा नवीन बॅटर मजेने शॉट मध्ये इंटर झालेले आहेत. ओमसाई NSK संघाच्या माध्यमातून. गुरुनाथ पिलान आलेले आहेत. नॉन सेकंडला असते. स्ट्राईक केला विनोद मध्ये. सकाळच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती विनोद याने. तोच विनोद. जबरदस्त फटका, कडक शॉट, करारा प्रहार, चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा या 6. आलेला आहे हा षटकार. दर्जा 3 बॉल मध्ये त्याने खर्च केलेला आहे. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. तीन बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला विनोद. बहुसंख्या संघाची 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. चौथा बॉल. आपल्याकडे बॉल स्टॉप केलेला आहे नागेश याने. फलंदाज होईल बाद. बॉल स्टॉप केलेला आहे नागेश याने. फलंदाज गुरुनाथ.
चला यस, हा बॉल अडवलेला आहे नागेश याने. एकच रन आहे, सांग तिथे विचार. थांब रे, थांब. रन स्पॉट पहिला एक. चल विचार. ए वेश पांड्या, चल विचार. नाही रन एकच दिलाय ना. हा एकच धाव ही ग्राह्य करण्यात जाईल. येस, किती धावांची गरज असेल आता आपण चेक करणार आहोत. 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता स्ट्राईक एंडला विनोद. नवीन बॅटर एंटर होईल. नॉन स्ट्राईक एंडला असेल एनएसके संघाच्या माध्यमातून. या वेळेला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. षटक संपलेलं आहे तिसरं. धावसंख्या संघाची 36 धावा. 17 धावांची गरज. 6 बॉल. राजेश आतकरी या बॅटरने चौकार जर मारले तर 500 रुपये रुपेश मेडे यांच्या माध्यमातून नागले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. प्रत्येक चौकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. स्ट्राईक एंडला विनोद. नागेश मात्र पहिला बॉल सुंदर बॉलची हाताळणी. ब्लॉक हॉल मध्ये चिर टाकला होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 37. 16 धावांची गरज. 5 बॉल. स्ट्राईक एंडला राजेश त्यांच्याकरता सुवर्ण संधी. हा प्रकार बॉल हवेमध्ये चेंडू. फलंदाज बाद राजेश आतकरी. बॅक टू द पॅव्हिलियन. ड्रॉप. विकेट डाऊन. चला नेक्स्ट बॉल. सुंदर पट. वाह, जबरदस्त बॉलिंग. फलंदाज बाद. यांच्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 2000 भरत देवळीकर यांच्या माध्यमातून दिले जातील. नागेश मात्रे 2000. त्याला बोली वाढवायचं आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज. योगेश जाधव डॉट बॉल. हॅट्रिकची संधी होती. 2000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झाला होता भरत देवळीकरांच्या माध्यमातून. लागू आहे. बोर्ड जर घेतला क्लीन बोर्ड बॅटरला केला तर नक्की 2000 रुपये. नाही, संधी मात्र गमावलेला आहे नागेश याने.
एक धाव कंप्लीट केली जाईल. शेवटचा बॉल बाकी असेल. यस, आता तरी बोल्ड केला, क्लीन बोल्ड, 1000 रुपये देतील, दिले जाईल. शेवटचा बॉल क्लीन बोल्ड करता 1000 रुपये भरत देवळीकर यांच्या माध्यमातून. पाहूया, नाही, डॉट बॉल आलेला आहे, सामना जिंकलेला आहे. जय मल्हार पटे प्लस मास्टर पोमन. कॉंग्रॅच्युलेशन पोमन संघ अँड हार्ड लक. ओम साई पटे प्लस मास्टर एनएसके चॅम्पियन राहिले गेलेले आहेत पोमन संघ. अँड रनर अप टीम